जय महाराष्ट्र मंडळी. राज्यसभेची उमेदवारी जवळपास निश्चित मानली जात होती. पक्षातील ज्येष्ठ नेता, ओबीसी समाजाचा मोठा चेहरा आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थापनेपासून पक्षासाठी काम करणारे छगन भुजबळ हे दिल्लीत जाणार अशी चर्चा होती. पण ऐनवेळी पक्षाने वेगळाच निर्णय घेतला आणि राजेंद्र जैन यांना राज्यसभेची उमेदवारी दिली. त्यानंतर छगन भुजबळ यांनी उघडपणे नाराजी व्यक्त केली. इतरांच्या मुलांना जशी संधी दिली जाते तसा निर्णय माझ्यासोबत घ्या, असं म्हणत त्यांनी अप्रत्यक्षपणे पक्षातील काही नेत्यांवर निशाणा साधला. आणि आता या सर्व घडामोडीमध्ये येवल्यात लागलेल्या काही बॅनर्सने राज्याच्या राजकारणात नवी चर्चा सुरू केलेली आहे. साहेब निर्णय घ्या, आम्ही तुमच्या सोबत आहोत. हा निर्णय नेमका कोणता? छगन भुजबळ राष्ट्रवादी काँग्रेस सोडणार आहेत का? समर्थकांनी पक्षांतरासाठी दबाव टाकला सुरुवात केली आहे का? की हा फक्त नाराज कार्यकर्त्यांचा भावनिक उद्रेक आहे? आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत छगन भुजबळ यांच्या नाराजी मागची आणि येवल्यातील बॅनर मागची संपूर्ण इनसाइड स्टोरी. नमस्कार मंडळी, मी पी.के. भांडवलकर आणि तुम्ही पाहतात सत्ता मंच. बातमी नव्हे तर बातमी मागचं विश्लेषण. या संपूर्ण प्रकरणाला आपण एक मुद्देसूद ह्याचे टप्पे करून पाहूयात, नेमकं काय घडलं. तर मंडळी, मुद्दा नंबर 1, राज्यसभेच्या उमेदवारीवरून नेमकं काय घडलेलं आहे. सुनेत्रा पवार यांनी लोकसभेची निवडणूक जिंकल्यानंतर राज्यसभेची एक जागा रिक्त झाली. या जागेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अनेक नावांची चर्चा होती. त्यामध्ये सर्वात आघाडीवर नाव होतं छगन भुजबळ यांचं. पक्षातील वरिष्ठ नेता, मोठा जनाधार आणि दीर्घ राजकीय अनुभव यामुळे भुजबळ यांची निवड जवळपास निश्चित मानली जात होती. पण ऐनवेळी राष्ट्रवादीने सर्वांना धक्का देत राजेंद्र जैन यांच्या नावाची घोषणा केली आणि याच क्षणापासून भुजबळांच्या नाराजीची चर्चा सुरू झाली. मुद्दा क्रमांक 2, भुजबळ नेमके का नाराज आहेत? राज्यसभेची उमेदवारी जाहीर झाल्यानंतर भुजबळ यांनी केलेलं वक्तव्य खूप चर्चेत आलं. त्यांनी स्पष्ट शब्दात सांगितलं की पक्षातील इतर नेत्यांच्या मुलांना नातेवाईकांना जशी संधी दिल्या जातात तसाच न्याय माझ्या कुटुंबालाही मिळायला हवा. त्यांनी कोणाचं नाव घेतलं नाही, पण त्यांचा रोख सुनील तटकरे आणि पक्षातील इतर प्रभावशाली कुटुंबाकडे असल्याचं राजकीय विश्लेषकांचं मत आहे. त्यामुळे ही केवळ उमेदवारी न मिळाल्याची नाराजी नसून पक्षातील सत्ता संतुलन आणि प्रतिनिधित्वाचा प्रश्न असल्याचं दिसत आहे. मुद्दा क्रमांक 3, तटकरेंनी नाराजी नाकारली, पण राज्यसभेच्या निर्णयानंतर राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी भुजबळ नाराज नसल्याचं सांगितलं. पक्ष एकसंध आहे, भुजबळ साहेबांचं मार्गदर्शन आम्हाला पुढेही मिळत राहील असं त्यांनी म्हटलं. पण अवघ्या 24 तासात भुजबळ यांनी स्वतःचं मत स्पष्ट केलं. त्यांनी अप्रत्यक्षपणे पक्षातील घराणेशाहीवर प्रश्न उपस्थित केले. त्यामुळे तटकरे यांनी रंगवलेलं चित्र आणि भुजबळ यांची वास्तविक भूमिका यात फरक असल्याचं दिसून आलं. मुद्दा क्रमांक 4, येवल्यातील बॅनर नेमकं काय सांगतं? आता सर्वात मोठी चर्चा सुरू झाली आहे ती येवल्यात लागलेल्या बॅनरची. या बॅनर्सवर लिहिलं होतं, साहेब निर्णय घ्या, आम्ही तुमच्या सोबत आहोत. वरकरणी साधा वाटणारा हा संदेश राजकीय वर्तुळात खूप काही सांगून गेला. कारण राजकारणात अशा प्रकारचे बॅनर्स अनेकदा मोठ्या निर्णयापूर्वी लावले जातात. कार्यकर्त्यांची भावना, जनतेचा दबाव आणि पक्षांतराची तयारी यासाठी असा संदेशाचा वापर होताना दिसतो. मुद्दा क्रमांक 5, भुजबळ पक्ष सोडण्याच्या तयारीत आहेत का? हा सध्या सर्वात मोठा प्रश्न आहे. अधिकृतपणे छगन भुजबळ यांनी राष्ट्रवादी सोडण्याबाबत कोणतेही विधान केलेलं नाही, पण समर्थकांकडून सातत्याने अशा मागण्या होत आहेत. विशेष म्हणजे येवला हा भुजबळांचा बालेकिल्ला मानला जातो. तिथल्या कार्यकर्त्यांनीच असे बॅनर्स लावल्यामुळे चर्चेला अधिक जोर आला आहे. त्यामुळे भुजबळ खरोखरच एखादा मोठा राजकीय निर्णय घेणार का, याकडे राज्याचं लक्ष लागलेलं आहे. मुद्दा क्रमांक 6, भुजबळांसाठी पर्याय कोणते असू शकतात? जर भुजबळ यांनी राष्ट्रवादी सोडण्याचा निर्णय घेतला तर त्यांच्यासमोर अनेक पर्याय असू शकतात. भाजप, शिंदे गट किंवा स्वतंत्र राजकीय भूमिका याबाबत चर्चाही सुरू आहे. मात्र भुजबळ यांचा संपूर्ण राजकीय प्रवास पाहिला तर त्यांनी प्रत्येक निर्णय अत्यंत विचारपूर्वक घेतलेला आहे. त्यामुळे भावनेच्या भरात कोणताही निर्णय घेण्याची शक्यता कमी असल्याचं जाणकार मानतात. आता मुद्दा क्रमांक 7, राष्ट्रवादीसाठी हा धोक्याचा इशारा आहे का? छगन भुजबळ हे राष्ट्रवादी काँग्रेसमधील सर्वात मोठ्या ओबीसी चेहऱ्यापैकी एक आहेत. त्यांचा प्रभाव केवळ नाशिकपुरता मर्यादित नाही, राज्यभरातील अनेक ओबीसी कार्यकर्त्यांमध्ये त्यांचा प्रभाव आहे. त्यामुळे जर त्यांची नाराजी वाढत गेली तर त्यांचा फटका पक्षालाही बसू शकतो. त्यामुळे पक्ष नेतृत्व त्यांनी समजूत काढण्याचा त्यांनी प्रयत्न करेल अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. मुद्दा क्रमांक 8, कार्यकर्त्यांचा संदेश
की राजकीय दबावतंत्र आहे? येवल्यातील बॅनर्स हे खरोखरच कार्यकर्त्यांच्या भावना आहेत का, की पक्ष नेतृत्वावर दबाव आणण्यासाठी आखलेली रणनीती आहे? हा देखील महत्त्वाचा प्रश्न आहे, कारण अशा प्रकारचे संदेश राजकारणात अनेकदा वाटाघाटीसाठी वापरले जातात. त्यामुळे या बॅनर्सकडे केवळ भावनिक प्रतिक्रिया म्हणून पाहणं योग्य ठरणार नाही. मुद्दा क्रमांक 9. आता पुढे नेमकं काय होणार? आता सर्वांचं लक्ष छगन भुजबळ यांच्या पुढील भूमिकेकडे लागलेलं आहे. ते पक्षात राहूनच आपली नाराजी व्यक्त करणार का? त्यांना पक्षात नवी जबाबदारी दिली जाणार का? की येवल्यातल्या बॅनर्समध्ये दिसणाऱ्या भावना प्रत्यक्षात मोठ्या राजकीय निर्णयात रूपांतरित होणार आहे? या प्रश्नांची उत्तर येणाऱ्या काही दिवसात मिळू शकतात. या संपूर्ण घडामोडीकडे पाहिलं तर 3 गोष्टी स्पष्ट दिसतात. गोष्ट पहिली, राज्यसभेची उमेदवारी न मिळाल्यामुळे छगन भुजबळ यांच्यात नाराजी आहे, हे त्यांच्या वक्तव्यामधून स्पष्टपणे दिसून येत आहे. गोष्ट दुसरी, येवल्यातील बॅनर्समुळे त्यांच्या संभाव्य राजकीय निर्णयाबाबत चर्चांना अधिक बळ मिळालेलं आहे. आणि गोष्ट नंबर 3, राष्ट्रवादी काँग्रेससाठी भुजबळ यांची नाराजी हा केवळ एक नेत्याचा प्रश्न नसून पक्षाच्या भविष्यातील सामाजिक आणि राजकीय समीकरणाशी जोडलेला विषय बनला आहे. आता छगन भुजबळ कोणता निर्णय घेतात? पक्ष त्यांची नाराजी दूर करण्यात यशस्वी ठरतो का? आणि साहेब निर्णय घ्या या घोषणांचं पुढं काय होतं, याकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलेलं आहे. मंडळी, आता तुम्ही सांगा की छगन भुजबळ यांच्यावर अन्याय झाला असं तुम्हाला वाटतं का? त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्येच राहावं की नवा राजकीय निर्णय घ्यावा? तुमचं मत आम्हाला कमेंटमध्ये लिहा. आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि 57 चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.